लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बघा। नवीन ऑप्शन आता लाडक्या बहिणींसाठी आलेला आहे आणि 1500 रुपयांचा मेसेज आलेला आहे। लगेच त्यांना आता 2100 रुपये सुद्धा वाटप होणार। वेबसाईटवरती एक नवीन ऑप्शन आलेला आहे, तुम्हाला मी दाखवणारच आहे। आता बघा इथं तुम्हाला मी मेसेज सुद्धा दाखवणार आहे। आज 26 जानेवारीचं सुद्धा वाटप हे सुरू झालेलं आहे। कोणाकोणाला पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट्समध्ये कमेंट करा। ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना सुद्धा पैसे येणार का नाही हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हा 24 जानेवारीचा आपल्याकडे पुरावा आहे। 26 जानेवारी तुम्ही इथं बघू शकता, इथं मी टाकलेला आहे 26 जानेवारीचा आजचं जे काही 1500 रुपये आलेले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, इथं बघू शकता तुम्ही सगळी गोष्ट आपण दाखवलेली आहे। आता लाडक्या बहिणींना 26 जानेवारीचे पैसे तर आलेले आहेत। आज रविवार असून वाटप सुरू आहे आणि तुम्ही बघू शकता भरपूर साऱ्या कमेंट आपल्याला आलेल्या आहेत की पैसे आज आलेले आहेत आणि ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांनी कृपया करून पैसे आले असं टाकायचं आहे। ज्यांना पैसे नाही आले त्यांनी पैसे आलं असं सुद्धा टाकायचं आहे। कारण आता बघा मोठी याच्यामध्ये बातमी आलेली आहे, नवीन ऑप्शन इथं आपल्याला आता नवीन दिसणार आहे। तो ऑप्शन कसला आहे काय आहे हे सगळं आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। नवीन ऑप्शन आता वेबसाईटवरती येणार आहे आणि एक मोठी आनंदाची बातमी यासोबतच की गॅस सिलेंडरचे सुद्धा वाटप होणार आहे, त्याची सुद्धा तारीख आलेली आहे। यासोबतच शेतकरी मित्रांसाठी सुद्धा PM किसान योजनेचा 19वा हप्त्याची तारीख सुद्धा आपल्या समोर आलेली आहे। कारण 26 जानेवारी निमित्त इथं आता डिक्लेअर झालेली आहे, तारीख सुद्धा काय असणार आहे सगळ्यांची माहिती आपण इथं घेणार आहोत। सर्वप्रथम चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा। बघा जोपर्यंत तुम्ही व्हिडिओवरती चांगल्या कमेंट्स करत नाही तोपर्यंत सरकारपर्यंत व्हिडिओ जाणार नाही, सरकारला तुमचं म्हणणं कळणार नाही। त्यामुळे चांगले कमेंट्स करा। आता नवीन ऑप्शन काय येतोय आणि आज ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना उद्या पैसे येणार आहेत का हे सुद्धा मी सांगणार आहे। बघा आता संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत आज वाटपाचा कार्यक्रम हा 100% आहे। ज्यांना आज पैसे येणार नाहीत त्यांना उद्या फिक्स पैसे येणार आहेत। कारण सरकारनं आता सांगितलेलं आहे की आम्ही 24 तारखेपासून वाटप चालू केलं आहे, 24, 25, 26। परंतु झालंय असं की सध्या आपण जर बघितलं तर 30 ते 40 लाडक्या बहिणी ज्या 30 ते 40 लाख लाडक्या ज्या बहिणी आहेत ह्यांचं अजून सुद्धा जे काही अकाउंट आहे त्यांचं ते छाननीमध्ये आहे, अर्ज पडताळणीमध्ये आहे। तर याच्यामुळे प्रॉब्लेम येत आहे, त्यांना पैसे येणार आहेत 27-28 पर्यंत हे वाटप सुरूच राहणार आहे। ज्यांना आज पैसे आलेले नाहीत त्यांना उद्या फिक्स येणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन ऑप्शन जो आलेला आहे तो सुद्धा सांगतोय, तोपर्यंत ही पण बघू शकता तुम्ही 7,500चा सुद्धा मेसेज येत आहे। लाडक्या बहिणींना 7,500चा आणि 1,500 रुपयांचा हा मेसेज आलेला आहे आणि भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे पडलेले आहेत। बघा आता मी जर तुम्हाला गोष्ट सांगतोय की सगळ्यात महत्त्वाचे आहे गॅसचे सुद्धा पैसे पडणार आहेत, गॅसची सुद्धा तारीख आहे, PM किसान योजनेची तारीख आहे सगळे। आता वेबसाईट पोर्टलला तुम्हाला लॉग इन करायचं आहे। पहिली गोष्ट तर जर तुम्हाला वेबसाईट पोर्टल माहिती आहे, लाडकी बहीण योजनाची वेबसाईट जी आहे त्या वेबसाईट पोर्टलवरती आता एक नवीन ऑप्शन आलेला आहे। म्हणजे तो कशासाठी आहे काय आहे तो मी तुम्हाला डिटेल माहिती सगळी सांगणार आहे। बघा भरपूर जणांना माहिती आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये मोबाईलवरती मेसेज यायला सुरू झाले, परंतु भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अजूनही पैसे आलेले नाहीत। राज्यातील जवळपास 5 ते 10,000 लाडक्या बहिणींनी स्वतःहून अर्ज केलाय की आम्हाला जे काही आता हप्ते आहेत ते नको आहेत, इथून पुढचे हप्ते हे नको आहेत। बरोबर तुम्ही न्यूज पण सगळे बघितले असेल की 5 ते 6,000 लाडक्या बहिणींनी स्वतः अर्ज केला आहे की आम्हाला इथून पुढचे हप्ते नको आहेत। तर अशा प्रकारचेच सरकारचा असा अंदाज आहे की हे जे 5 ते 6,000चे आकडे आहेत ते जवळपास लाखापर्यंत सुद्धा असू शकतात। कारण भरपूर लाडक्या बहिणींचं येत्या 6 महिन्याखाली मागच्या 6 महिन्याखाली त्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त झालेलं आहे किंवा सरकारी नोकरीला कोणी लागलेलं आहे किंवा कोणी आता त्यांची चांगली परिस्थिती झाली तर त्यांनी स्वतःहून अर्ज करत आहेत की आम्हाला आता नको आहे बाबा, इथनं पुढचे जे हप्ते आहेत ते आम्ही घेणार नाही आहे कारण आम्ही आता निकषामध्ये बसत नाही आहोत। तर हे अशा प्रकारचे आपण घटना बघितलेल्या आहेत भरपूर ठिकाणी। तर इथंच त्यासाठीच आता वेबसाईटवरती एक नवीन ऑप्शन आलेला आहे ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणी स्वतःचं जे काही अर्ज आहे तो नको आम्हाला म्हणजे गिव्ह अप करणे, म्हणजे काय तर आम्हाला इथनं पुढे आता या योजनेचा लाभ नको आहे बाबा ह्याच्यासाठी ऑप्शन येणार आहे। आणि तो ऑप्शन आल्यानंतर तुम्ही तिथं त्या ऑप्शनवरती क्लिक करून माहिती जर भरली तर तिथून पुढचे हप्ते तुमच्याकडून पुढचे जे हप्ते आहेत ते येणार नाहीत। आणि लक्षात घ्या तुम्हाला जे हप्ते दिलेले आहेत ते हप्ते महागारी कोणाचेच घेतले जाणार नाहीत, कृपया करून लक्ष घ्या, वसुली कोणाचीच होणार नाही आहे। तो ऑप्शन जरी आला आणि तुम्ही जर तो फॉर्म भरला तरी कोणाचाही वसुली होणार नाही। तुम्हाला जेवढे आता 10,500 दिले आहेत बरोबर, जानेवारी महिन्यापर्यंतचे 10,500 सगळ्यांच्या खात्यावरती आले असतील बरोबर ना। कोणाच्या खात्यावरती नाही आले त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। आता बघा ज्यांना 10,500 आलेले आहेत, ज्यांना आता इथून पुढं त्यांना असं वाटत आहे की नको आपलं आता आपण निकषामध्ये बसत नाही, तर त्यांच्यासाठी नवीन ऑप्शन आलाय। तुम्ही वेबसाईट पोर्टलला लॉग इन केल्यानंतर तिथं तुम्हाला दिसतोय की गिव्ह अप करणे म्हणजे इथून पुढचे आम्हाला जे हप्ते आहेत ते नको आहेत। तर तो ऑप्शन लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे कारण सरकारनं असं ठरवलं आहे की ज्यांना खरंच त्यांनी कशामध्ये बसत नाही तर त्यांनी स्वतःहून आता जे अर्ज येत आहेत
फिजिकली अर्ज येत आहेत, तर त्या अर्जांची छाननी करण्यापेक्षा सरळ त्यांनाच एक ऑनलाईन ऑप्शन द्यायचा, जे आपलं कोणाला कळणार पण नाही. कारण कसं होतं, 4 जागा जाऊन आम्हाला नको आहे असं म्हणायला थोडं हे ऑकवर्ड वाटतं. म्हणून ते सरकारने असं सांगितलं की वेबसाईटवरतीच आम्ही तो ऑप्शन आता देणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचं मला सांगतोय बघा, आता लाडक्या बहिणींना याच्यासोबतच गॅसचे सुद्धा पैसे वाटपाचा कार्यक्रम हा लवकर सुरू होणार आहे. कारण सरकारनं तिथं असं सांगितलं आहे की ऑक्टोबर महिन्यात आपण पहिला गॅस सिलेंडर योजनेचं वाटप केलं होतं, बरोबर केलं होतं ना. कोणाकोणाला पहिला गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आता हे झाल्यानंतर दुसरं गॅसच्या सिलेंडरचं सुद्धा नियोजन इथं झालेलं आहे. कारण वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देणार हे सरकारचं नियोजन होतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, वर्षाला 3 गॅस सिलेंडर हे मोफत देणार हे सरकारनं सांगितलं होतं. त्यातलं एक वाटप झालं आहे ऑक्टोबरमध्ये. आता दुसरा जो वाटप आहे तो जानेवारीमध्ये फिक्स आहे. का सांगतोय, कारण तुम्हाला माहिती आहे वार्षिक जे आहे वर्ष, आर्थिक वर्ष हे मार्चला संपतं आणि मार्चच्या अगोदर त्यांना 3 गॅस सिलेंडर देणं गरजेचं आहे. त्यातला एक सिलेंडर आता जानेवारीत दिला जाणार आहे आणि दुसरा सिलेंडर जो आहे तो फेब्रुवारीच्या एंडला दिला जाणार आहे. तर ह्या गोष्टींचं तुम्हाला हे करायचं. परंतु त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं सांगतो तुम्हाला की कोणाला येणार आहे गॅसचे पैसे सांगतो. जी लाडकी बहीण, जी महिला लाडकी बहिणीने जे पैसे घेत आहे, हप्ता घेत आहे, त्याच लाडक्या बहिणीला हे गॅसचे पैसे येणार आहेत. ज्यांना जानेवारीचा हप्ता आलेला आहे अशाच लाडक्या बहिणींना गॅसचे पैसे येणार आहेत. कारण जानेवारीच्या हप्त्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणींनी स्वतःहून अर्ज केले की आम्हाला पैसे नको आहे, अर्जात छाननी आहे. तर जवळपास 60 ते 70 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत, त्यांना तिथं स्वतःहून त्यांनी हे केलेलं आहे सगळ्या गोष्टी. तर 2 कोटी लाडक्या बहिणींना 100% तिथं पैसे येणार आहेत. आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, PM किसान योजना. PM किसान योजनेचा जो 19वा हप्ता आहे तो तुम्हाला 24 फेब्रुवारीला येणार आहे आणि हा डिक्लेअर झालेला आहे. स्वतः तिथं जे काही आपले मंत्री आहेत त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आता जो PM किसान योजनेचा 19वा हप्ता आहे तो 19वा हप्ता आता सरकार हे तुम्हाला कधी देणार आहे, तर 24 फेब्रुवारीला तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे. परंतु त्यासाठी पण एक अट आहे की जर तुमचं व्यवस्थित सगळं नसेल, म्हणजे आधार लिंकिंग नसेल, आधार अपडेट नसेल, तर तुम्हाला तिथं पैसे मिळणार नाही. तर ते सुद्धा तुम्हाला करून घ्यायचं. जर आपले कोणी शेतकरी मित्र असतील तर त्यांना प्लीज व्हिडिओ पाठवा. कारण PM किसान योजनेचा हप्ता सुद्धा मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यावरती आपल्याला माहिती की 2000 रुपयांचा अमाऊंट येतं आहे. लाडकी बहिणीपेक्षा जास्त पैसे तर आपल्याला मिळतात. तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची गोष्ट आहे ती, बरोबर. आता 1500 नंतर 21 रुपये कधी चालू होणार बघा. 1500 रुपयानंतर लगेच 21 रुपये चालू होणार आहेत. परंतु त्याच्यामध्ये मोठी ट्विस्ट आहे ती म्हणजे काय 21 रुपये कोणाला मिळणार आहेत बघा. 21 रुपये हे कधी मिळणार आहेत, तर मार्च नंतर, म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता अजून एक 1500 येणार आहे. त्याच्यानंतर 21 रुपये लगेच चालू होणार. परंतु जो नवीन ऑप्शन आहे तो नवीन ऑप्शन आल्यानंतर तिथं किती फॉर्म फिल होत आहेत हे सगळं व्हेरीफाय करून मग 21 रुपये चालू करण्यात येणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला असली पाहिजे. तर 21 रुपये मिळणार आहेत, पण थोडंसं वेट करावं लागणार आहे. मार्चमध्ये मिळणार आहेत, 100% पैसे मिळणार आहेत. कारण आत्ताच मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला माहिती आहे की काल परवा ज्या बैठकी झाल्या त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं 21 रुपये मंजूर झालेले आहे आणि त्याची जी काही आपण अंमलबजावणी आहे ती मार्चपासून करणार आहोत. तर सगळ्यांना कोणीही टेन्शन घ्यायची गरज नाही. मार्चपासून तुम्हाला 21 रुपये हे फिक्स आहेत, लक्षात घ्या. आणि कुणाचीही वसुली तिथं होणार नाही आहे. स्वतः जर अर्ज दिला तरच तिथं तुमचे अर्ज इथून पुढचे हप्ते बंद होतील. परंतु अर्ज छाननी किंवा ते अशा गोष्टी स्वतःहून कोणी करत नाही आहे सरकार. जर तुमची तक्रार गेली तरच वसुली होत आहे, हे लक्षात ठेवायचं आहे, बरोबर. आता याच्यामध्ये काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आता लक्षात घ्या, ज्यांना अजूनही पैसे आलेले नाहीत त्यांनी टेन्शन घेऊ नका. उद्या 27 तारखेला तुम्हाला 100% पैसे वाटपाचा कार्यक्रम तिथं होणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.